दिव्यांग संघटनांचे सर्वच आपले प्रमुख आणि या कार्यक्रमासाठी काही आपल्या कंपन्यांचे HR एक्झिक्युटिव्ह पण आलेले आहेत आणि मुलाखतीसाठी आणि ॲक्टिव्हिटीसाठी आपले दिव्यांग बांधव देखील उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत करतो. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून आपण दिव्यांग युवकांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देत आहोत आणि त्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतोय. ज्यावेळेस सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन झालं तर त्यावेळेस आपण एक सांगितलं होतं की हे मोठं आता व्हर्टिकल आपल्या ह्या दुसऱ्या वर्षी आपण सुरू केलेलं आहे. दिव्यांग भवन सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी आपण थेरपी आणि याच्यावर जास्त भर दिला. दुसऱ्या वर्षी आपण आता थेरपी आपल्या रेग्युलर सुरू झालेल्या आहेत विविध डिसॅबिलिटीवर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता रोजगार स्वयंरोजगारावर जास्त भर देतोय, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण या ठिकाणी करणार आहोत. लाईव्हलीहूड प्रोग्राम याच्या माध्यमातून आपण रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. महानगरपालिकेचा एक प्रोग्राम आहे, एक सेपरेट ब्रँच या ठिकाणी बसते आहे, नॅशनल अर्बन रुरल मिशन NURM यांचं देखील याच्यामध्ये आपण सहकार्य घेतो. आजीविका प्रोग्राम त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं आणि यातून उद्देश एकच आहे की पिंपरी चिंचवड परिसरातील जे 18 ते 45 वयोगटातील दिव्यांग जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करणं, आवश्यक तिथे त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं, मुलाखतीसाठी तयार करून घेणं आणि चांगल्या पद्धतीने प्लेसमेंटसाठी आपण प्रयत्न करणं हा आपला महत्त्वाचा टप्पा आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं हे काम थोडं सोपं आहे आणि उत्साहाच्या भरात आम्ही घोषणा केली की यावर्षी आम्ही 300 करणार, 100 करणार, पण आता मात्र आम्हाला जाणवतं तितकंसं सोपं नाही आहे. ज्यावेळेस आपण 500-550 कॅन्डिडेटचं ज्यावेळेस एक एनरोलमेंट करतो, स्क्रीनिंग करतो आणि मग आपण प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करतो, त्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतो, त्यांचं सिलेक्शन होतं, सिलेक्शन नंतर त्यांची अपॉइंटमेंट होते, त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं, प्रत्यक्षात जॉबवर जातात आणि जॉबवर कंटिन्युएशन किती राहतात तो आकडा अत्यंत कमी दिसतो. हा आमचा आता अनुभव आहे आणि ह्या अनुभवातून देखील आम्ही शिकतोय. कारण काय झालं की आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आपण 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आपल्या युवकांचं रजिस्ट्रेशन आपण COEच्या माध्यमातून केलेलं आहे आणि काल परवाची फिगर आहे मला वाटतं 550 किंवा 550 तरुणांचं आपण स्क्रीनिंग केलेलं आहे, स्क्रीनिंग कंप्लीट झालेलं आहे. आम्ही स्क्रीनिंगसाठी आपल्या कॅन्डिडेटला बोलवतो, तो डेटाबेस आपल्याकडे आहे. आपण पर्पल जिल्ह्याच्या वेळेस रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यानंतर आपण 3 डिसेंबरचा जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम असेल किंवा वेगळे आपले जे फंक्शन झाले आहेत त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपली चालू ठेवलेली आहे. त्याचबरोबरीने अगदी आपली तुमचं काय पवनाथडी भीमथडी असेल त्या ठिकाणी देखील आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशनची संख्या बऱ्यापैकी येते आहे, पण जेव्हा स्क्रीनिंगच्या वेळेस आपण कॅन्डिडेटला बोलवतो तर त्यावेळेस थोडंसं आम्हाला एक जाणवतं की आपण 20 किंवा 20-22 कॅन्डिडेटला कॉलिंग केलं की त्यातले 5-7 येतात. तर थोडं माझं आपले प्रहार आपली संघटना आहेत किंवा आता अक्षय पण इथे आहेत आणि सगळेच आपले NGO आहेत, DDRC आहे किंवा तुमचं MGSA सगळे ग्रुप या ठिकाणी आहेत. त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की थोडं यामध्ये आपल्याला थोडी काम करण्याची गरज आहे. कारण त्यावेळेस लक्षात येतं आम्ही आमच्या COEच्या कर्मचाऱ्यांना पण विचारलं नाही असं का होतंय. त्यामुळे सर आम्ही कॉलिंग करतोय, ते यायचं प्रॉमिस करतात पण कधी कधी येत नाही. पालकांना फोन केला तर म्हणतात की पालक म्हणतात की नाही थोडंसं अजून त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला नाही, कशा पद्धतीने काम करेल, कधी घराबाहेर पडलेलाच नाही, तो घराबाहेर पडल्यानंतर खरोखर काम करेल पण शंका आहे. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवतो की ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा कॅम्प येतो तर त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो ज्यांची सिलेक्शन झालेलं आहे किंवा निवड झालेली आहे तर त्यांची एक साईट व्हिजिट त्या कंपनीच्या प्रेमासेसमध्ये आपण लावतो. म्हणजे ह्या तरुणांना आपल्याला ज्यांना जॉब द्यायचा आहे, त्यांची निवड झाली आहे, त्यांना कळून जाईल की आपल्याला कुठे काम करायचं आहे, ते जॉबचं स्वरूप कसं आहे, कंपनीचं एन्व्हायरमेंट कसं आहे, ॲक्सेसिबल आहे का नाही, तिथले टॉयलेट बाथरूम देखील ॲक्सेसिबल आहे का नाही, हे सगळं पाहण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यातून आपण पुढे जातोय. तर मला असं वाटतं की सुरुवातीला थोडा रस्ता आपला काटेरी आहे, खास खडकांचा मार्ग आहे, पण हळूहळू आपण त्यावर देखील मात करून आपण पुढे चाललेलो आहे. आणि मग यामध्ये आपल्याला युथ फॉर जॉब सारखी अत्यंत चांगलं संघटन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. लाईट हाऊस सारखी संस्था देखील आपल्याबरोबर आहे. EIFTचा पण आपण कार्यक्रम केलेला आहे. आयडिया सक्षमच्या माध्यमातून आपण मला वाटतं एक 25 जे आपले गट आहे किंवा हे तरुण आहे त्यांना रिव्हॉल्विंग फंड पण आपण दिलेला आहे. तर ही ऍक्टिव्हिटी चालू आहे. याच्यामध्ये खूप आपल्याला मेहनत करावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक हे ज्या 100 कंपन्यांचे HR एक्झिक्युटिव्ह आहे त्यांचा एक मोठा कार्यक्रम आपण माननीय महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय. त्या कंपन्यांना आपण पाचारण करणार आणि त्यांच्याकडून कमिटमेंट घेणार की तुम्ही किती आमच्या दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणार त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रमाणे, स्किल प्रमाणे, आवडप्रमाणे. आणि आवश्यकता वाटली तर त्या कॅन्डिडेटचं देखील कॅपॅसिटी बिल्डिंग, प्रॉपर ट्रेनिंग आपण देऊ जेणेकरून त्यांना अडचण येणार नाही. आमचा उद्देश नुसता जॉब मिळवणं हा नाही आहे. जॉब मिळाल्यानंतर ते सस्टेन करणं, ते रिटेन करणं ते फार महत्त्वाचं आहे.
नाही तर जॉब केला, 4 महिने काम करून सोडून आला, असे देखील उदाहरणं आमच्यासमोर दिसत आहे. याच्यावर देखील आपल्याला मात करून पुढे जायचं आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं सेंटर ऑफ एक्सलन्स आणि एनेबल इंडिया आणि आपले सगळेच ग्रुप याच्यामध्ये काम करतायत. अक्षय आता आमच्या बरोबर आता जॉईन झालेले आहेत, पहिल्यापासून आहेत, डे 1 पासून. अक्षय सरोदे, रोहिणी पीपल टेक्नॉलॉजीचे. आणि यातून करतोय, कारण आम्ही ज्यावेळेस बसतो आणि चर्चा करतो त्यावेळेस चॅलेंजेस खूप दिसत आहेत, पण आपण त्याच्यावर देखील आपण मार्क काढून पुढे चाललोय, ही महत्वाची बाब आहे. आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्व इतकं आहे की एक तर आपली रामनवमी आहे, सर्वांना रामनवमीच्या मी शुभेच्छा देतो. आणि आजच्या ह्या शुभदिनी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी युथ फॉर जॉबच्या माध्यमातून संपन्न करतोय, ही चांगली महत्वाची बाब आहे ह्या शुभ दिवशी. आणि मला असं वाटतं की यातून चांगलं आउटपुट चांगलं बाहेर पडेल, चांगलंही मिळेल. ज्यावेळेस आपण विचार केला की सप्टेंबर पासून आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली, 1 सप्टेंबर पासून, आणि आपण एक ठरवलं की आपल्या समोर कुणी डिपार्टमेंटने काही टार्गेट दिलं नाही. असं काही नाही की दिव्यांग आयुक्तांनी आपल्याला टार्गेट दिलंय किंवा महानगरपालिकाने टार्गेट दिलंय, असं नाही. आपण टार्गेट आपलं ठरवून घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त त्याच्या निकट जाण्याचा किंवा अचीव करण्याचा आपण तो प्रयत्न करतोय. आणि त्यात मला असं वाटतं की सगळ्यांच्या सहकार्याने यात यश निश्चितपणे येईल. मार्ग थोडा अवघड आहे, पण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले तर त्यात यश चांगलं येईल अशी मला खात्री आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.